आपण ओतूर पट्ट्यामध्ये आहोत। पाठीमागं आपण पाहतोय हा वन खात्याने या ठिकाणी पिंजरा ठेवलेला आहे। आता हा पिंजरा नवीन आहे, मागच्या बाजूने कुठेही झाकलेला नाही। आपण इकडनं पण पाहू शकतो, हा संपूर्ण पोर्शन उघडा आहे। आता या ठिकाणी शिकार ठेवायची असते, म्हणजे बिबट्या जर इथं आला तर या शिकारीच्या अनुषंगाने बिबट्या इथं येऊ शकतो। हा नवीन पिंजरा आहे, नवीनच त्याचं ओपनिंगसाठी मला वाटतं इथं आणला आहे। त्याचा दरवाजा खुला आहे, परंतु इथून बिबट्या आतमध्ये जातो तो म्हणजे मागची शिकार पाहून। शिकार आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्याची सगळी बाजू ही झाकायची असते। आता याच्यामध्ये ना शिकार ना झाकलेला पिंजरा। कदाचित वन खात्याचे लोक असं म्हणतील का इथं पिंजरा लावायचा आहे, आज आणून ठेवलेला आहे। आता हा इथं कधी आणला आहे, कधी लावून ठेवला आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु असे जर नेकेड पिंजरे ठेवले तर हे काय बरोबर नाही। त्याच्यामुळं वन खात्याची प्रतिमा मलिन होते। संबंधित जे कर्मचारी आहे त्यांनी दखल घेण्याची गरज आहे। त्याचबरोबर याच पाटाच्या कडेला उदापूर रोडला, उदापूरच्या पश्चिमेला साधारण 1 किलोमीटर रस्त्याच्या खालच्या बाजूला असाच एक पिंजरा लावलेला आहे। त्याच्या बाजूची जाळी म्हणजे जिथं खाद्य ठेवतो ती जाळी पूर्णपणे फाटलेली आहे, त्याच्यामध्ये देखील खाद्य नाही। या विभागाचे वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे सर, आपण नवीन आहात, आता येऊन मला वाटतं 6 महिने झाले असतील। आपण खालच्या स्टाफची एकत्र मीटिंग घेऊन त्यांना अलर्ट करा का जेणेकरून आपली प्रतिमा अधिक चांगली राहील। आता सध्या बिबट्यांचा मेटिंग पिरियड आहे, बिबट्यांचे हल्ले कधीही कोणावरही होऊ शकतात। सध्या ओतूर पट्ट्यामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे, दररोज कुठे ना कुठे बिबट्या पकडला जातो। असे जर पिंजरे उघडे नागडे ठेवले तर लोकांचा उद्रेक वाढू शकतो। आपण योग्य प्रकारे दखल घ्याल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।